अपूर्णांकाचे टक्के कसे करायचे ते आज आपल्याला बघायचं आहे. अपूर्णांकाच्या टक्के करायच्या 2 पद्धती आहेत. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने करा. तर आता पहिला अपूर्णांक आहे 3/25. आता इथे बघा छेदामध्ये 25 आहे. टक्के करायचं म्हणजेच काय असतं, छेदामध्ये 100 आणायचं असतं आपल्याला. ठीक आहे. आता सपोज आपण 30% म्हणजेच काय असतं, 30/100 असतं. ठीक आहे. तसंच टक्के म्हणजे काय, तर छेदामध्ये 100 पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. मग आता या अपूर्णांकाच्या छेदामध्ये किती आहे? 25 आहे. तर मग ते किती आणायचा प्रयत्न करायचा आपण? 100. मग कसं आणता येईल? त्या अपूर्णांकाला आपल्याला गुणूया. 25 ला कितीने गुणल्यानंतर 100 येतं सांगा बरं? तर 25 ला 4 ने गुणल्यानंतर 100 येतं. पण हा अपूर्णांक आहे, फक्त छेदामध्ये 4 ने गुणून होईल का? नाही होणार. ठीक आहे. तर मग काय करावं लागेल? तर त्याला अंशामध्ये पण आपल्याला 4 ने गुणावं लागेल. ठीक आहे. तर आता इथे बघा अंशाला आणि छेदाला मी 4 ने गुणते. आता इथे अंशाचा गुणाकार 4 त्रिकोण 12 आणि इथे छेदाचा गुणाकार 25 चौक 100 12/100 म्हणजे 30/25 बरोबर किती येतं? 12% येतं. ठीक आहे. आता दुसऱ्या पद्धतीने आपण 3/25 चे टक्के काढूया. आता 3/25 हा अपूर्णांक म्हणजेच काय असतं? तर छेदामध्ये 25 आहे म्हणजेच 25 भाग आहेत. 25 पैकी 3 भाग आहेत. याचा अर्थ असा होतो अपूर्णांकाचा. ठीक आहे. मग आता आपल्याला जर पूर्ण 100 भाग असतील तर मग किती भाग असतील हे काढायचं आहे. टक्के काढायचे म्हणजे. ठीक आहे. म्हणजेच काय करायचं 3/25 ला 100 ने गुणायचं. तर आता इथे मग 25 एका 25 आणि 25 चौक 100 अंशामध्ये 3 गुणिले 4 बरोबर किती येईल? 12 12% येईल. ठीक आहे. दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी पडेल ना ती तुम्ही करू शकता. ठीक आहे. पण प्रत्येक वेळेस आता ही जी पद्धत करतोय आपण आता छेदामध्ये म्हणजेच 25च्या पाढ्यामध्ये 100 आहे किंवा 25 नी 100 ला भाग जाणारी संख्या छेदामध्ये आली तर या पद्धतीने आपल्याला सोपं जाईल. जर छेदामध्ये 3 आलं किंवा 7 आलं तर या संख्येला 100 नी भाग जात नाही. मग आता त्याचे टक्के कसे काढायचे ते आता आपण बघणारच आहोत. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल आहे 4/5. आता छेदामध्ये 5 आहे. 5 या संख्येने 100 ला भाग जातो. ठीक आहे. मग 5 ला कितीने गुणलं म्हणजे 100 येतं. तर 5 ला 20 ने गुणलं की 100 येतं. म्हणून मी या अपूर्णांकाच्या छेदाला आणि अंशाला 20 ने गुणणार आहे. ठीक आहे. मग आता इथे किती येईल? 4 80 येईल आणि इथे खाली किती येईल? 100. छेदामध्ये 100 आलं म्हणजे किती आलं? 80% हेच आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने जाऊया. ठीक आहे. म्हणजेच इथं 4/5 आहे. पूर्ण 5 आहे. 5 पैकी जर 4 आहे, तर मग 100 पैकी किती? म्हणून 100 ने गुणायचं. 5 एका 5 इथं 20 येईल. 20 चौक 80 80%. ठीक आहे. आता आपण असे एक्झाम्पल बघूया की जिथं आपल्याला छेदामधली जी संख्या असेल ती आता त्याला जर 100 नी भाग जात नसेल तर अशा वेळेस आपल्याला हीच पद्धत आपल्याला वापरावी लागते. आता समजा छेदामध्ये 3 असेल किंवा 7 असेल किंवा 9 असेल तर काय करायचं मग? मग कोणत्या संख्येने गुणायचं? तर ही पद्धत नाही वापरायची. ही पद्धत वापरून आपण टक्के आरामात काढू शकतो. ठीक आहे. अशा वेळेस एखाद्या वेळेस टक्के अपूर्णांकात किंवा मग दशांश अपूर्णांकात निघू शकतात. तर आता आपण तसे एक्झाम्पल बघणारच आहोत. ठीक आहे. आता इथे बघा, इथे 1/3 हा अपूर्णांक आहे. 3 ला 100 नी भाग जात नाही. ठीक आहे. मग 3 ला कितीने गुणलं तर 100 येणार नाही. सहजासहजी. ठीक आहे. तर 3 ला दशांशने कोणत्या तर गुणावं लागेल म्हणजे 100 येईल. तर तेवढं करायची गरज नाही. आपण दुसऱ्या पद्धतीने काढूया टक्के. तर छेदामध्ये 3 आहे म्हणजे 3 पैकी 1 आहे. तर 100 पैकी किती? म्हणून आपण 1/3 गुणिले 100 करूया. ठीक आहे. आता 3 नी भागूया 100 ला. 3 एका 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 हे 3 3 3 पुढे वाढत जातं. तर किती येईल मग उत्तर आपलं? बरोबर 33.33%. ठीक आहे. हे आपलं उत्तर येईल. इकडे हे वाढतच जाईल. आवर्ती दशांश येईल म्हणून आपण त्याच्यावर एक रेषा दिलेली आहे. ठीक आहे.
या पद्धतीने टक्के काढायचे. आता इथे पण तसंच आहे. 23 चे 36. 36 पण 36 ला पण 100 ने भाग म्हणजे किंवा 100 ला 36 ने भाग नाही जात. ठीक आहे. तर मग आता काय करायचं? तर परत 23 चे 36 गुणिले किती करायचं? 100 करायचं. आता यांचं सोपं रूप घेऊया आपण. म्हणजे 4 ने भागूया. इथं 25 आहे. इथं 9 आहे. 25 ने याला गुणूया. 25 एक 75. 7 25 आणि 50. 575 छेद 9 आलेलं आहे. एक तर हे असंच राहू द्या. 575 छेद 9 टक्के येईल किंवा याचा दशांश रूप तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर दशांश रूप कसं करायचं? 500 9 सखा 54 येतं. ठीक आहे. 3 उरतात. परत 9 त्रिक 27, 9 चोक 9 त्रिक 27 घेऊया. 8 उरतील. 9 आठे 72. 8 8 पुढे येत जाईल. ठीक आहे. तर 63.88% येईल. ठीक आहे. इथं पण आवृत्ती दशांश आहे. 72 येईल. 8 उरतात. परत 80 घेतलं. परत 72. ठीक आहे. 63.88. आता इथं आपण 1 9 देऊ शकतो. 89 म्हटल्यास. टक्के. पुढचं एक्झाम्पल आहे 6.3 आहे. तर इथे बघा हा कसा फ्रॅक्शन आहे? हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. ठीक आहे. आता याला काय करायचं? याला अपूर्णांकात रूपांतर करूया. आणि कसं करायचं? तर 6 गुणिले 4 करायचं अधिक 3 करायचं. छेद आहे तोच द्यायचा 4. 24. 24 अधिक 3. 24 अधिक 3 छेद 4 बरोबर किती येईल? 27 छेद 4. हा पूर्णांक किती आला? 27 छेद 4. आता 27 छेद 4 ला टक्क्याचं रूप आपल्याला द्यायचं माहिती. कोणती एक पद्धत वापरा मगाशीची. हा एकतर अंशाला छेदाला 25 ने गुणा किंवा याला डायरेक्ट 100 ने गुणा. ठीक आहे. तर 4 एक 4. इथे 25 आहे. आता 27 गुणिले 25 करूया. 25 7 किती येईल बघा? 125 175 येईल. 17 आले हातचे. 25 दोन्ही 50. 50 आणि 17 67. 675 येईल. ठीक. 675% येईल. ठीक आहे. याचं उत्तर आहे. इथे बघा 3.2 छेद 7. आधी याचं आपण अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया मागेसारखं. 3 गुणिले 7 अधिक 2 छेद 7. तर किती? 7 त्रिक 21 अधिक 2 23 छेद 7. आता 23 छेद 7 ला 100 ने गुणूया. ठीक आहे. म्हणजे याचा दशांश युक्त अपूर्णांकात होईल. ठीक आहे. तर 2300 याला 23 ला 100 ने गुणल्यावर 2 शून्य वाढले. छेद 7. ठीक आहे. आता 7 ने 23 ला भागूया. 7 त्रिक 21 1 उरतात. इथे 3 येईल. परत 10 आले. 7 त्रिक 7 एक 7 परत. 7 एक 7. नंतर दशांश 1 1 1. तर 311.11 हे आवृत्तीच येणार आहे इकडे. तर त्याच्यावर मी रेष देऊन घेते. टक्के. ठीक आहे. एवढ्याचं उत्तर येईल. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही काढायचं आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जा. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दशांशयुक्त अपूर्णांकाचं टक्क्यामध्ये कसं रूपांतर करायचं ते बघूया.